नमस्कार मित्रांनो, ज्या क्षणाची गेले 1.5 वर्ष आपण वाट बघत होतो तो क्षण आज आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वन ऑन वन बायलॅटरल ज्याला म्हणतात द्विपक्षीय बैठक आज पार पडली. आणि ती बैठक झाल्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर फक्त डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. नरेंद्र मोदींनी एकाही पत्रकारांना त्यांनी प्रश्नही विचारले नाहीत आणि मोदींनी उत्तरही दिली नाहीत. फक्त ट्रम्प यांनी उत्तरं दिली. पण या भेटीमध्ये अरे यार इतने साल से था का तू कैसे मिले, आम्ही म्हणजे काय गळ्या भेट घ्यायची फक्त बाकी राहिलेलं आहे असं सगळ्या गर्मजोशीमध्ये. पण झालं काय तर काहीच झालं नाही. मला आश्चर्य वाटलं की 1.5 वर्ष नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट टाळत होते. कारण ज्या प्रकारे अमेरिकेने ऑपरेशन सिंदूर दरम्यान युद्ध थांबवल्याचा दावा केला, त्याच्यानंतर पाकिस्तानची धमाल जोडी आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ यांचं कौतुक करून त्यांना प्रतिष्ठा दिली, त्यांना भूमिका दिली आंतरराष्ट्रीय राजकारणात. आणि भारताची विमानं पडल्याचे दावे केले, म्हणजे पूर्णपणे. त्याच्यानंतर भारतावर आयात कर लावला, मग नंतर रशियाकडनं खनिज तेल घेतो म्हणून कर लावला. आणि तेव्हापासनं नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतलेली नाही. सार्वजनिक भाषणातही मोदींनी सांगितलं होतं की मी माझ्या देशवासियांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मेंढपाळांसाठी म्हणजे आणि मासेमारी करणाऱ्यांसाठी मी कोणताही त्याग करायला, त्याच्यात माझ्यात वैयक्तिक आयुष्यात मला किंमत चुकवावी लागली तरी चालेल, परंतु मी ती चुकवीन, मी त्यांच्या हिताशी प्रतारणा होऊ देणार नाही, असं स्वतः नरेंद्र मोदींनी घोषित केलं होतं. आणि त्यानुसार त्यांनी जेव्हा जेव्हा संधी मिळाली, संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात साधारणतः पंतप्रधान जातात, तिथे पंतप्रधान गेले नाहीत. बाकीच्या ज्या आसियान परिषद असेल किंवा इतर G20 परिषद असेल, कुठेही मोदी गेले नाहीत. तिथे जयशंकर गेले आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट टाळली. आज अखेर फ्रान्सच्या एव्हियनमध्ये G7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट झाली. मला स्वतःला अपेक्षा होती की या भेटीनंतर काहीतरी महत्त्वाचं असं बाहेर येईल, पण असं दिसतंय की असं काही फारसं सांगण्यासारखं नसावं. म्हणून मग त्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायचं काम नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांचं स्वागत केलं, कौतुक केलं. होर्मुझचा आखात वाहतुकीसाठी खुलं होईल असा आशावाद व्यक्त केला. या आखातातनं प्रवास करणाऱ्या जहाजांमधले जे सीफेरर्स असतात, जे कर्मचारी असतात, त्यांच्या सुरक्षेबद्दल ट्रम्प यांच्याशी त्यांनी अतिशय मोगम शब्दात उल्लेख केला. थोडंसं विषयांतर झालं तरी चालेल, पण या विषयावर बोलणं आवश्यक आहे. कारण काही जणांनी दुसऱ्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये या विषयावर बोलायला सांगितलं होतं की भारत साधा निषेध पण करू शकत नाही का, आपले लोक मारले जातात. मित्रांनो लक्षात घ्या, हिंदी चॅनल किंवा इंग्लिश TV चॅनल जसं छाती पिटून वार्तांकन करतात ते TRPसाठी करतात. त्याचा प्रत्यक्ष जीवनात ज्या गोष्टी घडतात त्याच्याशी काही संबंध नाही. ज्या जहाजावर हल्ला केला अमेरिकेने आणि ज्याच्यात भारतीय कर्मचारी मरण पावले, ती जहाजं भारताची नव्हती, त्याच्यावरचा झेंडा भारताचा नव्हता. त्याच्यातनं जी वाहतूक होती ती इराणच्या तेलाची अवैधपणे वाहतूक सुरू होती. आता ती वाहतूक कुठे होती, कोणासाठी होती, चीनसाठी होती का भारतासाठी होती, हे प्रश्न गौण आहे. अमेरिका इराणवर निर्बंध टाकते, रशियावर निर्बंध टाकते, कधी कधी भारतावर निर्बंध टाकते. अमेरिकेला अधिकार आहे का? बिलकुल अधिकार नाही आहे. पण अमेरिका हा मोठा देश आहे, ताकदवान देश आहे आणि जगाच्या राजकारणात बळी तो कान पिळी हा विषय चालतो. आणि त्यामुळे अमेरिका जेव्हा कान पिळतो तेव्हा एकतर शांतपणे ती कळ सहन करणं किंवा मग अमेरिकेचा कान पिळणं. पण आज भारत अमेरिकेचा कान पिळण्याच्या परिस्थितीत नाही आणि याच्यात आपल्याला काही कमीपणा वाटण्याचं कारण नाही, कारण जगातला कुठला, चीन वगळता जगातला कुठलाच देश कान पिळण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. इराण कान पिळला, पण इराणचा गळा दाबला म्हणून त्यांनी कान पिळला. आणि त्यामुळे
भारत काय करू शकतो? आखातातनं इराणी तेलाचं स्मगलिंग करू शकतो, पण स्मगलिंग करताना नियम काय आहे? जर तुम्ही पकडले गेलात तर जे काही पकडले गेले ते तुमचे नाही आहेत. हे कुठल्याही गुप्तहेर कथेमध्ये किंवा त्या बाबतीतही हीच गोष्ट असते. तुम्ही देशासाठी काम करत असता, पण पकडले गेलात तर देश तुम्हाला नाकारतो. जरी तुम्ही देशासाठी सर्वोच्च त्याग करत असलात तरी देश म्हणतो हा माणूस आमचा नाही आहे. आणि अतिशय यातनादायी मृत्यू किंवा तुरुंगवास त्या माणसाच्या वाट्याला येतो, पण तरी देखील लोक असा सर्वोच्च त्याग करायला तयार होतात. आणि त्यामुळे जर हे तेल भारत घेत असेल इराणकडनं चोरट्या मार्गाने, तर भारताचं 100% बरोबर आहे, कारण आपल्या देशाचं राष्ट्रीय हित जपण्यासाठी भारताला ही गोष्ट करायला पाहिजे. मग समजा ती वाहतूक करणारे भारतीय खलाशी पकडले गेले किंवा मारले गेले, तर त्याचा भारताने साधा निषेधही करू नये का? तर ती ही गोष्ट बरोबर आहे, कारण तुम्ही जगाच्या व्यवस्थेत तुम्ही आहात. तुम्ही व्यवस्थेच्या बाहेर जाऊन तो काही हिंदी पिक्चर नाही आहे, अमिताभ बच्चन नाही आहे तुम्ही. आणि त्यामुळे त्या व्यवस्थेच्या चौकटीत राहून तुम्हाला काम करायचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही म्हणू शकता की हे जहाज भारताचं नव्हतं, झेंडा भारताचा नव्हता. त्यामुळे तुम्ही त्या मारल्या गेलेल्या खलाशांची सहवेदना व्यक्त करू शकतात, कारण शेवटी ते भारतीय आहेत आणि भारतीय नागरिक, आणि त्याचा त्यांच्यात काही संबंध नाही आहे. त्यांना काही माहीत पण नाही कुठल्या देशाचं तेल ते विकत घेतात आणि कुठे विकतात. ते आपले चाकरमानी लोक आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करण्याचं काम भारत करू शकतो. भारताने ते केलं. पण ट्रम्प यांना जबाब विचारायचं की अमेरिकेने अशी करू कशी शकते, कारण अमेरिका त्यांच्याच राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने गोष्टी करते, भारत त्याच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने गोष्टी करत आहे. आणि त्यामुळे जो विषय येतो की पुन्हा मी आता मूळ विषयावर येतो, ट्रम्प आणि मोदींच्या बैठकीमध्ये हा मुद्दा येईल आणि मोदी ट्रम्प यांना जाब विचारतील. मोदींनी ट्रम्प यांना जाब विचारला नाही. पत्रकारांनी ट्रम्प यांना प्रश्न विचारला. ट्रम्प यांनी सांगितलं झालंय, खूप वाईट झालं, ते लोक खूप जोखमीचं काम करतात आणि म्हणूनच तर भारत आणि अमेरिका, म्हणजे जे थूकपट्टी लावायचं काम ट्रम्प यांनी केलेलं. ट्रम्प यांचं सगळं वक्तव्य, कारण जी काही 15 मिनिटाचं जी काही सगळी परिषद दोघांच्या, एक आधी दोघांनी 2-2 मिनिटाचं स्टेटमेंट देणं आणि मग पुढे ट्रम्प यांनी 10-15 मिनिटं माध्यमांचं उत्तर देणं, ती थूकपट्टी लावण्याचं काम केलं. ट्रम्प यांनी याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट सांगितली, जर भारतावर कोणी हल्ला केला तर अमेरिका भारताच्या बचावाला धावून जाईल, मदतीला धावून जाईल. का? कारण नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. जोपर्यंत मोदी भारताचे पंतप्रधान आहेत तोपर्यंत भारताकडे कोणी डोळे वाकडे, म्हणजे डोळे वटारून बघू शकणार नाही. मी स्वतः मदतीला जाईन. हे सगळे सांगायच्या गोष्टी. जरी आमच्याशी करार नसला तरी भारताशी संबंध अतिशय चांगले आहेत. व्यापारी करार लवकरच होणार आहे. नरेंद्र मोदींनी आणि मी कसं हाऊडी मोदीचा कार्यक्रम केला होता आणि गुजरातमध्ये त्या सभेला ट्रम्प यांनी पुढे सोडून दिली. 4 लाख लोक उपस्थित होते. जसं इथल्या शिवाजी पार्कच्या सभेला लाखो लोक उपस्थित असतात, तसे ट्रम्प यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरातमध्ये 4 लाख लोक. मग कोणतरी पत्रकारांनी सांगितलं अरे 1.5 लाखच क्षमता आहे, 4 लाख कसे असतील? ट्रम्पने त्यालाही उत्तर दिलं की तुला माहिती नाही, 1.5 लाख मैदानात होते, 2 लाख मैदानाच्या बाहेर होते, 1 लाख मैदानाच्या हिरोळीवर होते आणि म्हणून 4 लाख होते. मग त्यांनी व्यापारी वाटाघाटींबद्दल विचारलं. ट्रम्प यांनी तेच सांगितलं की नरेंद्र मोदी इतके गोंडस दिसतात, इतके छान दिसतात, पण आतमध्ये अतिशय टफ आहेत. ते भारताच्या हितासाठी पूर्ण आपली ताकद पणाला लावतात आणि त्यामुळे त्यांच्याशी वाटाघाटी करणं अवघड आहे, कारण त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की तुमच्या मनात एक प्रेम आपुलकी निर्माण होते, पण ते आपला मुद्दा पडू देत नाहीत आणि त्यामुळे वाटाघाटी चालू आहेत. पण म्हणजे ही जी भेट झाली त्याच्यात तसा अजेंडा काहीही नव्हता. फक्त ज्याला ब्रेकिंग ऑफ आईस म्हणतात, जे 1.5 वर्ष संबंध ताणले गेले होते ते आता निवळायला सुरुवात झालेली. ट्रम्प यांना विचारलं की भारतासाठी काही तुमचं हे आहे का? पश्चिम आशियात भारताला काही रोल आहे का? सगळा रोल पाकिस्तान, सौदी, तुर्की. नाही, भारताला खूप महत्त्वाचा रोल आहे, भारत खूप महत्त्वाचा देश आहे. पुन्हा असं मोघम उत्तर. म्हणजे ट्रम्प यांची सगळी उत्तरं खूप मोघम आहेत. पण दुसरी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अशा बायलॅटरलमध्ये जी चर्चा असते आणि नंतर जे पत्रकारांची उत्तरं असतं, हा एक ऑप्टिक इव्हेंट असतो. त्यातनं साध्य काय झालं? मोदी ट्रम्प यांची भेट टाळत होते, ती आता भेट घ्यायला हरकत नाही. आता इराणचं युद्ध थांबलंय. आता भारतासाठी महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत तर भारताला इराणकडनं तेल खरेदी करून देणं, कारण बहुधा आता अमेरिका रशियाच्या तेलावर निर्बंध लादेल की पुन्हा भारताला जर स्वस्त तेल खरेदी करायचं असेल तर व्हेनेझुएला आणि इराणचं तेल भारताला खरेदी करून देणं. आणि दुसरी गोष्ट, या सगळ्या भानगडीत भारतीय
खलाशांच्या जीवावर बेतणार नाही ना, याच्यासाठी प्रयत्न करणं आणि आखातातील भारताचे हितसंबंध मजबूत राहतील हे काळजी करणं. त्यातलं ट्रम्प काय करू शकतात ते ट्रम्प करतील, करण्याचा प्रयत्न करतील, नाहीतर बाकीच्या गोष्टी आपल्याला करायच्या. आणि म्हणून म्हटलं याच्यातनं काही फारसा अर्थ काढायला जाऊ नये. काहीतरी त्याला मोदी असं का म्हणले नाही, ट्रम्प तसं का बोलले, हे काढायला जाऊ नये. कारण ज्या गोष्टी होत आहेत त्या दोन्ही देशांच्यातले संबंध, त्यांची ताकद, त्यांची बार्गेनिंग पॉवर या सगळ्यावर आधारित होत असतात. आपल्याला मर्यादा आहेत, त्या मर्यादेत राहून आपण चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे अवास्तव अपेक्षा ठेवल्या तर मग नैराश्य येतं. पण स्वतःच्या ताकदीचं भान असणं, त्याच्याबद्दल कमीपणा न वाटणं आणि पण त्याच्याबरोबर घमेंडही नसणं, असं जर तुमचं असेल तर मग तुम्हाला या सगळ्या कठीण प्रसंगातही वाटाघाटी करून मार्ग काढता येतो. तोच मार्ग भारताने अमेरिकेच्या बाबतीत काढलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.